नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 4 मध्ये 11 सब क्वेश्चन्स आहेत। त्यातील पहिला सब क्वेश्चन हा आहे। तर क्वेश्चन नंबर 4 कसा आहे, एक्सप्रेस दी फॉलोइंग इन दी फॉर्म ऑफ a + bi। हा दिलेला प्रॉब्लेम आपल्याला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे। म्हणजे येथे आय आहे, येथे आय आहे, परंतु येथे एकच आय आहे, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला हे थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे आणि या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। ए आणि बीच्या व्हॅल्यू येथे रिअल नंबर आहेत, हे आपल्याला माहिती आहे। ए आणि बीच्या व्हॅल्यू येथे रिअल नंबर आहेत आणि आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1 आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू पण फाइंड आउट करायच्या आहेत। पहा, या फॉर्ममध्ये प्रथम आपण कन्वर्ट केलं की आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट होतील, बरोबर आहे। पहा, सोल्युशन कसं लिहिणार आपण याचं, प्रथम दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू, पहा दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ। म्हणजे काय करणार, 1 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार, नंतर 2 आयने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार। पहा, 1 ने हा ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट, पहिली टर्म आणि सेकंड ब्रॅकेट यांचा मल्टिप्लिकेशन -2 + आय होईल। नंतर ही सेकंड टर्म प्लस 2 आय आणि हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, -2 + आय। पहा, इक्वल टू 1 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा म्हणजे हेच येईल, बरोबर आहे, -2 + आय, येथे प्लस साईन आहे। पहा, 2 आयने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा म्हणजे 2 आयने या -2ला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 2 आयने या आयलाही मल्टिप्लाय करायचं आपल्याला। पहा, 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 4 होईल, -4 आय होईल, बरोबर आहे। म्हणजे हे प्लसचं मायनस होईल, येथे लिहिणार -4 आय। नंतर 2 आय आणि आय यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 आय स्क्वेअर होईल, प्लसमध्ये 2 आय स्क्वेअर। पहा, इक्वल टू हे -2 प्लस हे आय आहेत, हे 4 आय आहेत, हे 1 आय आहेत आणि हे -4 आय आहेत। पहा, दोघांची सबट्रॅक्शन करू, -4 + 1 म्हणजे काय होईल, -3 आय, येथे मायनस साईन येईल, बरोबर आहे, -3 आय आणि हे प्लस हे 2। पहा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला -1 घ्यायची, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची, -1। येथे रिझन लिहिणार आपण, आय स्क्वेअर इक्वल टू -1, कारण आयची व्हॅल्यू किती आहे, आय इक्वल टू रूटमध्ये -1। पहा, आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1 जर आपण स्क्वेअर केला, आयचा स्क्वेअर केला तर या साईडचा पण स्क्वेअर होईल, म्हणजे रूटमध्ये -1 याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल। पहा, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर पण आहे म्हणजे -1, म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1। पहा, ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली म्हणजे हे काय होईल, हे -2 -3 आय। पहा, 2 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन -2 होईल, -2। पहा, -2 म्हणजे -4 होतील आणि -3 आय। पहा, या फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलेलं आहे, येथे रिअल नंबर आहे प्लस हा रिअल नंबर आणि इंटू आय, बरोबर आहे। म्हणजे हा रिअल नंबर आला, हा पण रिअल नंबर आला, -3 आणि इंटू आय। म्हणजे हे फॉर्म कसं झालेलं आहे, येथे लिहिणार, इज दी फॉर्म ऑफ a + bi, a + bi या फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलेलं आहे, बरोबर आहे। पहा, येथे आय 2 वेळेस आहे, परंतु येथे एकच वेळेस आय आलेला आहे। हे रिअल नंबर, हा रिअल नंबर, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, एची आणि बीची ही व्हॅल्यू आहे, बरोबर आहे। हेअर ए इक्वल टू -4, बरोबर आहे। जर आपण कम्पेअर केलं ए + बी आयला तर व्हॅल्यू काय मिळेल, एची -4 मिळेल आणि बीची व्हॅल्यू -3 अँड बीची व्हॅल्यू -3। नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड, 1 + आय एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि 1 - आय, परंतु याचा पॉवर किती आहे, -1 आहे। दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन दिलेला आहे, परंतु या ब्रॅकेटला पॉवर -1 आहे। पहा, एमचा पॉवर -1 असेल तर आपण असं लिहू शकतो, 1/m। हे रूल आपल्याला माहिती आहेत।
पॉवर -1 आहे तर 1/m लिहू शकतो आपण. जर पॉवर -2 असता तर आपण काय लिहिलं असतं 1/mचा पॉवर +2. जो पॉवर मायनस आहे तो 1 केल्यानंतर पॉवर प्लस होतो. येथे -2 तर येथे +2 झालेला आहे. त्याप्रमाणे याचं येथे आपल्याला काय लिहिता येईल इक्वल टू 1 + I, म्हणजे असं लिहू शकतो आपण. या टर्मला येथे मल्टिप्लिकेशन, या टर्मला आपण 1 - I. आता पॉवर +1 होईल. +1 पॉवर लिहिण्याची गरज नाही, म्हणजे असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. असं लिहिता येईल आपल्याला अपॉन 1 + I × 1, म्हणजे 1 + Iच होईल आणि 1 - I. आपल्याला येथे 2 I आहेत. आपल्याला फक्त एकच I आणायचा आहे, म्हणजे हा डिनोमिनेटरचा I आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तो करण्यासाठी आपण काय करतो, याचा कॉन्ज्युगेट घेतो. कॉन्ज्युगेट काय येईल, या टर्मचा कॉन्ज्युगेट. आपण हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लाय करणार आपण 1 + I अपॉन 1 - I. तर आता आपण काय करणार, जो डिनोमिनेटर आहे त्याची कॉन्ज्युगेट पेअर काय होईल. येथे मायनस आहे तर आपण प्लस साईनने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 1 + I. कॉन्ज्युगेट म्हणजे काय आपण हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे. 1 + I. साईन अपोजिट घ्यायचं आणि मल्टिप्लाय केलं आपण. तर आता काय होईल इक्वल टू हे 1 + I 1 + I. येथे ब्रॅकेट आहे, येथे ब्रॅकेट, दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल. न्युमेरेटरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 + Iचा स्क्वेअर होईल. 1 + I. दोन्ही ब्रॅकेट सारखेच आहेत, साईन सेम आहेत. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर होईल, म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. परंतु येथे काय आहे, दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत, परंतु हे साईन वेगळं आहे. येथे मायनस, येथे प्लस आहे. असं जर असेल तर म्हणजे फॉर्म कसा झालेला आहे, A - B आणि A + B याप्रमाणे. तर आपण काय लिहितो, A² - B². म्हणजे हे कसं लिहिता येईल आपल्याला, A² म्हणजे 1चा स्क्वेअर आणि -B² म्हणजे B². 1 + I आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे A + B आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो, A² + 2 टाइम्स AB आणि +B². त्याप्रमाणे हे काय होईल, A² म्हणजे 1चा स्क्वेअर, तो 1च होईल, प्लस दोघांचा मल्टिप्लिकेशन 2I आणि +I² आणि अपॉन 1² म्हणजे 1 मायनस, सॉरी येथे B² नाही, म्हणजे इथे I². बरोबर आहे. I², कारण 1चा स्क्वेअर आणि Iचा स्क्वेअर, साईन मायनस, प्लस I एकदा मायनस आहे, इथे आपण मायनस घेणार. दोघांचे स्क्वेअर, इथे I² मायनस I². बरोबर आहे. आता 1 + 2I 1 इक्वल टू 1 + 2I. येथे I² ची व्हॅल्यू पुट करायची, ती -1 आहे. आपण पाहिलेलं आहे. I² ची व्हॅल्यू किती आहे, -1. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, म्हणजे 1 + 2I. I² ची व्हॅल्यू -1 म्हणजे -1 होईल. -1, परंतु इथे प्लस प्लस मायनस मायनसच होईल. 1 मायनस साईन येथील पहिलंच आहे आणि I² ची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे -1. बरोबर आहे. +1 -1 कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे 2I अपॉन 1 प्लस हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 1 + 1 2 होतील. बरोबर आहे. हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे इक्वल टू काय येईल, I. इक्वल टू I येत आहे. आपल्याला काय पाहिजे, फक्त Iच राहिलेला आहे. आपल्याला या फॉर्ममध्ये पाहिजे. येथे Aची टर्म आलेली नाही आहे. बरोबर आहे. आणि Bची पण आलेली नाही आहे, फक्त I आलेला आहे. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो, Aची टर्म नाही आहे म्हणजे ती 0 समजू आपण. बरोबर आहे. आणि प्लस Bची टर्म येथे नाही आहे, परंतु येथे I आहे, म्हणजे Bची टर्म 1 असेल. Bची टर्म येथे 1 घेऊ आपण, I असं लिहिता येईल आपल्याला. Iला आपण 0 + 1I असं लिहू शकतो. हा 0 म्हणजे रिअल नंबर होईल, म्हणजे A होईल. बरोबर आहे. आणि प्लस येथे I बरोबर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे आता हा फॉर्म झालेला आहे. येथे लिहिणार इज दी फॉर्म ऑफ A + BI
कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म झाला ए प्लस बी आहे, बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू काय असेल येथे, हे जर कम्पेअर केलं आपण तर एची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू 1, बरोबर आहे. हेअर एची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू 1. नेक्स्ट पहा फोर्थमधील थर्ड क्वेश्चन. आयने मल्टिप्लाय करू, 4i होईल प्लस 3i स्क्वेअर होईल, बरोबर आहे. 3i स्क्वेअर अपॉन 1 मायनस आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण. 4i प्लस 3i स्क्वेअर ऐवजी -1. पहा रिझन लिहायचं आहे समोर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे आणि अपॉन 1 मायनस आय इक्वल टू 4i प्लस 3 इंटू -1 म्हणजे -3 होतील आणि अपॉन 1 मायनस आय. पहा आता डेनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्जुगेट पेअर घ्यायची. पहा कॉन्जुगेट पेअर याची काय घेणार, 1 मायनस आय तर 1 प्लस आय घेणार, मल्टिप्लाय करणार. न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करणार कॉन्जुगेट पेअरने, म्हणजे 1 प्लस आयने मल्टिप्लाय करणार 1 प्लस आयने, बरोबर आहे. आता न्युमिरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल पहा. 4i मायनस 3 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आय. ब्रॅकेट करावे लागतील कारण 2 टर्म आहेत, बरोबर आहे. आणि अपॉन पहा ए मायनस बी आणि ए प्लस बी टर्म सेम आहेत, साईन येथे अपोजिट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण काय लिहिणार, 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि मायनस आय स्क्वेअर. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर हे मिळेल आपल्याला, बरोबर आहे. इक्वल टू आता या ब्रॅकेटने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, म्हणजे काय करायचं आहे, या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि नंतर या टर्मने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. एवढा ब्रॅकेट पाहिजे फर्स्ट टर्म आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 4i इंटू 1 4i इंटू 1 म्हणजे 4i होईल, बरोबर आहे. 4i इंटू आय म्हणजे प्लस 4i स्क्वेअर होईल, प्लस 4i स्क्वेअर. आता -3ने मल्टिप्लाय करू, हे -3 होतील आणि -3ने मल्टिप्लाय करू -3i आणि अपॉन 1 मायनस आय स्क्वेअर. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करायची आपल्याला इथे. 4i आणि -3i यांची आपण सबट्रॅक्शन केली तर 4मधून 3 गेले 1 म्हणजे आय राहील, बरोबर आहे. आय आणि नंतर 4i स्क्वेअर. 4i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू, -1 आणि हे राहतील -3 आणि अपॉन 1 मायनस आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू, 1 मायनस आणि आय स्क्वेअर ऐवजी -1 इक्वल टू हे आय हे -4 होतील आणि हे -3 आणि अपॉन 1 मायनस मायनस प्लस म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. इक्वल टू आय -4 -3 -7 आणि अपॉन 2. पहा येथे 2 आय होते परंतु येथे एकच आय आलेला आहे. आता आपल्याला हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट पाहिजेत आपल्याला. त्यासाठी आपण काय करणार, -7 आधी लिहू आपण. -7 आधी लिहिले तर हे प्लस आय लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. -7 आणि प्लस आय आणि अपॉन 2. आता रिअल पार्ट वेगळा करू आपण, म्हणजे काय करणार, डिनोमिनेटर सेपरेट करू, म्हणजे -7/2 लिहिता येईल आणि प्लस साईन i/2 असं लिहिता येईल आपल्याला. याला आपल्याला असं लिहिता येईल, बरोबर आहे. आपण डिनोमिनेटर सेपरेट केला, हे साईन ॲज इट इज. पाहता ही टर्म म्हणजे रिअल नंबर आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट, हा रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, बरोबर आहे आय. तर आता आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. येथे लिहिणार आपण इज द फॉर्म ऑफ a प्लस बी आय. पहा आपल्याला विचारलेलं आहे एक्सप्रेस दी फॉलोइंग इन दी फॉर्म ऑफ.
दिलेला प्रॉब्लेम या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. आपण कन्वर्ट केलेला आहे आणि त्यावरून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहा इथे ए आणि बीच्या व्हॅल्यू काय होतील. हेअर एची व्हॅल्यू जर कंपेअर केलं आपण ए प्लस बी आयला तर एची व्हॅल्यू -7/2 -7/2 आणि बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल. हे 1/2 2 डिव्हिजनमध्ये आहेत म्हणजे 1/2 बरोबर आहे. नेक्स्ट पहा फोर्थ क्वेश्चन. येथे 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. पहा इक्वल टू हे 2 + I ॲज इट इज न्यूमिरेटर ॲज इट इज 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 3ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार. एकदा 3ने करणार ब्रॅकेट मल्टिप्लाय नंतर -I ने मल्टिप्लाय करणार. पहा प्रथम 3ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 6I होतील +6I म्हणजे -I होईल. -I × 1 म्हणजे -I आणि हे मायनस हे प्लस म्हणजे मायनस होईल. I आणि I यांचा मल्टिप्लिकेशन I² 2I². बरोबर आहे. -2I². 2 + I अपॉन 6I आणि -I म्हणजे 5I होतील. 3 + 5I ही सबट्रॅक्शन 5I होईल आणि -2I². बरोबर आहे. I² म्हणजे काय -1 ती व्हॅल्यू पुट करू. 2 + I अपॉन 3 + 5I आणि I² ची व्हॅल्यू -1 हे -2 I² ऐवजी -1 पुट केला आपण. समोर रिझन लिहायचं आहे. सिन्स I² = -1. बरोबर आहे. हे रिझन लिहायचं आहे आपल्याला समोर. हे सॉल्व करू. 2 + I ॲज इट इज अपॉन इथे 3 हे प्लस हे 5I हे मायनस प्लस होतील म्हणजे +2. बरोबर आहे. +2. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. 2 + I 3 आणि 2 5 होतील म्हणजे 5 + 5I. आता आपल्याला काय करायचं आहे. हा डिनोमिनेटरमध्ये I आलेला आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू. येथे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला. पहा कसं लिहिणार आपण आता. इक्वल टू हे 2 + I ॲज इट इज. बरोबर आहे. 5 + 5I 5 + 5I. पहा इथे 5 कॉमन काढला तरी चालेल आणि नंतर कॉन्जुगेट पेअर काय येईल 1 + Iची येईल. बरोबर आहे. किंवा याचाच कॉन्जुगेट करा म्हणजे हे साईन मायनस होईल. 5 - 5I या टर्मने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला. इक्वल टू यांचा मल्टिप्लिकेशन होईल 2 + I आणि 5 - 5I. बरोबर आहे. आता सेम टर्म आहेत साईन अपोजिट आहेत म्हणजे A + B A - B. A + B एका ब्रॅकेटमध्ये A + B दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A - B. असं असेल तर आपण काय लिहितो A² - B². बरोबर आहे. त्याप्रमाणे इथे काय होईल A² म्हणजे 5² आणि -B² म्हणजे 5I याचा स्क्वेअर. इक्वल टू या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 2ने मल्टिप्लाय केलं तर हे 10 होतील -10I होतील. बरोबर आहे. आता +I ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे +5I होईल आणि हे -5I². 5I². बरोबर आहे. एकदा 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आणि नंतर I ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला. फर्स्ट टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय नंतर सेकंड टर्मने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय आणि अपॉन 5चा स्क्वेअर 25 आणि मायनस आता 5चा स्क्वेअर आहे ते आणि आयचा पण स्क्वेअर आहे. 5चा स्क्वेअर 25 आणि आयचा स्क्वेअर 5I स्क्वेअर म्हणजे 5चा पण स्क्वेअर करायचा आहे आपल्याला आणि आयचा पण स्क्वेअर करायचा आहे. दोन्ही टर्मचा स्क्वेअर आहे तो. बरोबर आहे. पुढे लिहितो इक्वल टू यांची सबट्रॅक्शन करता येईल 10I 5I म्हणजे हे 10 - 5I होतील. बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन -5I आणि
-5. आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू -1. जेथे जेथे आय स्क्वेअर येईल तिथे -1 पुट करायचं आपल्याला. येथे आय स्क्वेअर आहे -1 पुट करू. हे 25 - 25 आय स्क्वेअर ऐवजी -1 बरोबर आहे. त्याच्या पुढची स्टेप काय येणार आहे 10 मायनस हे 5i हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे +5 होतील आणि अपॉन 25 मायनस मायनस प्लस होतील +25. पुढच्या स्टेपमध्ये 10 आणि 5 यांची ॲडिशन 15 येईल. 15 मायनस 5i आणि अपॉन हे 50 होतील. दोघांची ॲडिशन 50 बरोबर आहे. इथे 5 कॉमन काढू शकतो आपण. जर आपण न्यूमरेटरला 5 कॉमन काढले तर इथे काय होईल 3 मायनस आय होईल. इथे 5 कॉमन काढले आपण तर इथे 3 होतील आणि हे 5 कॅन्सल होतील -i बरोबर आहे आणि अपॉन 50. आता 5ने हे डिवाईड करता येतील. 5ने 50 डिवाईड केलं इथे 10 होतील म्हणजे काय होईल पहा इक्वल टू 3 मायनस आय आणि अपॉन 10. पहा आता एकच आय राहिलेला आहे आणि a + bi या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. म्हणजे मायनस साईन आपण सेपरेट करू. म्हणजे कसं लिहिता येईल 3/10 हे मायनस साईन आणि i/10 असं लिहिता येते आपल्याला. याच टर्मला असं लिहिता येईल कारण ए सेपरेट झालेला आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण वेगळा झालेला आहे बरोबर आहे. येथे लिहिणार इज दी फॉर्म ऑफ या स्वरूपात झालेला आहे a + bi बरोबर आहे. ए म्हणजे काय हेअर आपलं ए आणि बीची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एची व्हॅल्यू 3/10 आणि बीची व्हॅल्यू काय आहे मायनस येथे 1/10 -1/10. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पहा येथे 1 + i अपॉन 1 - i परंतु पूर्ण फ्रॅक्शनला स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय होतो न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो पहा इक्वल टू आपण स्क्वेअर सेपरेट करू हा कारण दोघांना पण आहे बरोबर आहे. म्हणजे 1 + i पहा 1 + i याचा स्क्वेअर आणि अपॉन 1 - i याचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअर त्याप्रमाणे हे सॉल्व करू. इक्वल टू काय होईल 1 + i स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर 1 + 2i आणि +i स्क्वेअर याप्रमाणे होईल बरोबर आहे. आणि हे एक्सपान्शन कसं होईल 1 - 2i येथे मायनस असेल तर इथे मायनस येईल. येथे प्लस असल्यामुळे इथे प्लस आलेला आहे आणि +i स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअर त्याप्रमाणे आपण हे सॉल्व केलेलं आहे. पहा आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करायची आपल्याला. म्हणजे 1 + 2i + आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 अपॉन 1 - 2i आणि +i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 बरोबर आहे. पहा हे प्लस मायनस मायनसच होईल बरोबर आहे. डायरेक्ट लिहू आपण -1 आणि हे पण प्लस मायनस -1च होईल म्हणजे प्लस ऐवजी काय होईल -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 पुट केली. समोर रिझन लिहायचं आहे आय स्क्वेअर इक्वल टू -1. पहा आता हे +1 -1 कॅन्सल होतील. हे पण +1 -1 कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे काय राहील 2i अपॉन हे मायनस आहे -2i म्हणजे -2i अपॉन 2i. पहा हा छेदामध्ये आहे मायनस आपण इथे घेतला तरी चालेल. पहा हे पण कॅन्सल होतील 2 कॅन्सल होतील आय पण कॅन्सल होईल म्हणजे काय राहील -1 इक्वल टू -1. पहा सर्वच कॅन्सल झालेलं आहे परंतु मायनस साईन आहे. मायनस साईन असल्यामुळे आपण काय लिहिणार -1.
-1 व्हॅल्यू आली, येथे आय कॅन्सल झालेला आहे बरोबर आहे, फक्त रिअल नंबर आलेला आहे ए प्लस बी आहे, फक्त रिअल पार्ट आला. -1 म्हणजे रिअल नंबर आहे बरोबर आहे. आपल्याला असं लिहिता येईल. आता -1लाच जर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, इक्वल टू रिअल पार्ट आहे -1 परंतु इमॅजिनरी पार्ट नाही आहे बरोबर आहे, म्हणजे आपण +0 आय लिहू. 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 होऊन जाईल, म्हणजे व्हॅल्यू काय मिळणार आहे, हीच व्हॅल्यू मिळेल. -1 म्हणजे काय, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे असं लिहू शकतो आपण बरोबर आहे. इथे लिहिणार आपण इज दी फॉर्म ऑफ ए प्लस बी आय, या फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलेलं आहे बरोबर आहे. ए म्हणजे -1 आणि बी म्हणजे इथे 0. हेअर एची व्हॅल्यू -1 आणि बीची व्हॅल्यू 0. फक्त येथे स्क्वेअर सेपरेट करायचा आहे आणि ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर ही थोडी अरेंजमेंट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे प्लस साईन आहे, टर्म सेम आहेत परंतु साईन अपोजिट आहे बरोबर आहे. येथे पण टर्म सेम आहेत परंतु साईन अपोजिट आहे, परंतु आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येणार नाही आत्ताच. कशामुळे, येथे प्लस साईन आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला कधी घ्यावं लागेल, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तरच यांचा मल्टिप्लिकेशन होईल बरोबर आहे. येथे प्लस साईन असल्यामुळे इथे काय लिहिणार आपण, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन साईन असतं तर आपण काय केलं असतं, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांचा मल्टिप्लिकेशन घेतला असता, परंतु येथे प्लस साईन आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू म्हणजे हा मल्टिप्लिकेशन, हा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर यांचा मल्टिप्लिकेशन, नंतर हा मल्टिप्लिकेशन आणि नंतर मग डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन. त्याप्रमाणे काय होईल, 3 + 2i एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 + 5i. आता हे प्लस साईन येणारे मध्ये आणि नंतर यांचा मल्टिप्लिकेशन 2 - 5i एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 - 2i, 3 - 2i बरोबर आहे. आणि अपॉन दोघांचा मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटरमध्ये. इक्वल टू, आता या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे आणि प्लस या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचा आहे. 3ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, म्हणजे 3ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. प्रथम 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे 6 होतील आणि 15i होतील बरोबर आहे. 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 6 + 15i. आता 2iने मल्टिप्लाय करू म्हणजे 4i होतील प्लस 4i. 2iने मल्टिप्लाय केल्यामुळे 10i² होईल, प्लसमध्ये 10i². आता हे प्लस साईन, आता 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर -5iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 6 होतील -4i बरोबर आहे. 6 - 4i. आता -5iने मल्टिप्लाय करू म्हणजे -15i होतील आणि मायनस प्लस होईल 10i प्लस 10i² होईल. i × i² आणि मायनस हे प्लस 5 × 2 10 बरोबर आहे. अपॉन टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहे, a - b a + b म्हणजे a² - b², a² म्हणजे 2चा स्क्वेअर आणि -b म्हणजे काय आहे 5i याचा स्क्वेअर बरोबर आहे. पाहत आहे 15i प्लसमध्ये आहेत, हे मायनसमध्ये आहेत, कॅन्सल होतील. हे 4i मायनसमध्ये आहेत, हे प्लसमध्ये आहेत, कॅन्सल होतील. या दोन टर्म आणि या दोन टर्म कॅन्सल झाल्या. हे 6 आहेत आणि हे 6 आहेत, या दोन नंबरचे ॲडिशन 12 होईल, 12. आणि हे 10i² आणि हे 10i² प्लसमध्ये आहेत म्हणजे यांची ॲडिशन 20i² प्लस 20i² होईल आणि अपॉन 2चा स्क्वेअर 4 होईल आणि हे -5चा स्क्वेअर 25 आणि i² बरोबर आहे. 5चा स्क्वेअर, आयचा पण स्क्वेअर केला आपण
पाहायच्या पुढे आपल्याला असं लिहिता येईल इक्वल टू हे 12 प्लस 2 आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू म्हणजे हे काय होतील 12 प्लस 20 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे 20ला मल्टिप्लाय करणार -1ने येथे 4 -25 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इक्वल टू हे 12 मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे -20 होतील -20 आणि अपॉन 4 हे मायनस मायनस प्लस होतील कारण मल्टिप्लिकेशन आहे 4 प्लस 25 होतील 4 प्लस 25 बरोबर आहे. पहा इथे आय कोठेच आलेलं नाही आहे इथे कारण आय इथे कॅन्सल झाला बरोबर आहे. आय कोठेच नाही आला. काय करायचं पाहू आपण -20 प्लस 12 म्हणजे -8 होतील आणि अपॉन 29 होतील बरोबर आहे. पहा दोघांची ॲडिशन 29 फक्त रिअल नंबर आलेला आहे बरोबर आहे. आता आय नाही आहे यामध्ये आपण असं अरेंजमेंट करू हा रिअल नंबर म्हणजे एची व्हॅल्यू आली. आता प्लस बी आय पाहिजे बीची व्हॅल्यू आपण 0 घेऊ आणि इथे आय लिहू 0 इंटू आय म्हणजे 0च होईल 0ने आयला मल्टिप्लाय केलं तर 0च होईल म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. आता काय झालेलं आहे ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये झालेलं आहे. येथे लिहिणार आपण इज दी फॉर्म ऑफ ए प्लस बी आय बरोबर आहे. या फॉर्ममध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आपण हा रिअल नंबर कन्वर्ट केलेला आहे. आता येथे एची व्हॅल्यू हे ए इक्वल टू -8/29 आणि बी इक्वल टू काय होईल 0 एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 7 1 प्लस आय आणि ब्रॅकेटचा पॉवर -3 मध्ये आहे. पहा पॉवर -3 मध्ये आहे म्हणजे एमचा पॉवर -3 आहे. जर हा पॉवर आपल्याला प्लस करायचा असेल तर आपण असं लिहू शकतो 1/mचा पॉवर 3. निगेटिव्ह पॉवर जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर आपल्याला 1/ असं लिहावे लागते बरोबर आहे. म्हणजे आपण येथे कसं लिहिणार 1/ हा पॉवर प्लस होईल बरोबर आहे. सोल्युशन कसं लिहिणार इक्वल टू यालाच आपण पॉवर जर प्लस करायचा असेल तर ही टर्म 1/ मध्ये घ्यावी लागते 1 प्लस आय आणि पॉवर आता प्लस झाला 1/ केल्यामुळे पॉवर आता प्लस झाला. पहा आता ए प्लस बी आणि क्यूब आहे हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ए प्लस बी क्यूब. पहा 8वीच्या वर्गात हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. एचा क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² आणि प्लस बीचा क्यूब. पहिल्या टर्मचा क्यूब आहे शेवटच्या टर्मचा पण क्यूब आहे. मध्ये काय आहे 3 टाइम्स येथे पण 3 टाइम्स एकदा एला स्क्वेअर आहे एकदा बीला स्क्वेअर आहे ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन आहे. याप्रमाणे फॉर्म्युला आहे बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तो फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. पहा ही टर्म म्हणजे ए आहे आणि ही टर्म म्हणजे बी आहे बरोबर आहे. पहा हा ए आणि बी वेगळा कारण हे रिअल नंबर दिले आपल्याला परंतु हा फॉर्म्युल्यामधील ए आणि बी आहे बरोबर आहे. हा ए आणि हा बी म्हणजे आपण काय लिहिणार 1/ एचा क्यूब म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब 1चा क्यूब बरोबर आहे तो 1च होईल प्लस 3 टाइम्स a² म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे इथे आय आहे आणि प्लस 3 ए म्हणजे 1 आणि बीचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर बरोबर आहे आणि प्लस बीचा क्यूब म्हणजे आयचा क्यूब. याप्रमाणे येणार आहे इक्वल टू 1/. 1चा क्यूब 1 होईल 1चा स्क्वेअर 1च होईल इंटू 3 आणि इंटू आय म्हणजे 3i होईल प्लस 3i परंतु हे काय होईल 3i² आणि इथे काय होईल आयचा क्यूब. i² आणि i³ व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. i³ ची व्हॅल्यू किती आहे
आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, बरोबर आहे. आय क्यूब म्हणजे काय होईल, आय स्क्वेअरला पुन्हा आयने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा आय क्यूब होईल. ती व्हॅल्यू किती येणार आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि इंटू आय होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, -1 इंटू आय म्हणजे -आय. म्हणजे आय क्यूबची व्हॅल्यू किती आहे, आय क्यूब म्हणजे काय, आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि आय ॲज इट इज म्हणजे -आय. आय क्यूबची व्हॅल्यू किती आहे, -आय. लक्षात राहू द्या, आय क्यूब म्हणजे -आय आणि आय स्क्वेअर म्हणजे काय, -1. त्या व्हॅल्यू आपण इथे पुट करू. म्हणजे काय होईल पहा, 1 अपॉन हे 1 प्लस 3i हे प्लस 3i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि आय क्यूबची व्हॅल्यू किती आहे, -आय. पहा आता किती सिम्पल झालेलं आहे. हे 1 अपॉन हे 1 प्लस 3i आणि हा आय दोघांची सबट्रॅक्शन केली, 3i आणि -i म्हणजे 2i होईल. येथे आपण 2i लिहू, म्हणजे 2 आयच्या टर्म आता एकच झालेली आहे, बरोबर आहे. आणि -3 होईल, याप्रमाणे आलेलं आहे. 1 अपॉन इक्वल टू 1 अपॉन 1 -3 म्हणजे -2 होईल, -2 आणि हे +2i बरोबर आहे. पहा डिनॉमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे येथे प्लस आहे तर अपोजिट साईन घेऊन म्हणजे -2i, येथे प्लसच येईल परंतु मल्टिप्लाय करताना हे -2 येथे प्लस येते, येथे मायनसने मल्टिप्लाय करणार, -2i -2 -2i. याची कॉन्जुगेट पेअर -2 -2i. न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलं कॉन्जुगेट पेअरने, कारण छेदामध्ये म्हणजे डिनोमिनेटरमध्ये आपल्याला आय कॅन्सल करायचा आहे, तो स्क्वेअर केल्यानं कॅन्सल होईल, बरोबर आहे. इक्वल टू -2 -2i यांचा मल्टिप्लिकेशन 1ने मल्टिप्लाय केलं हेच आन्सर येईल. अपॉन a प्लस बी a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर होईल 4 मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 होईल आणि आयचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. म्हणजे 4i स्क्वेअर. पुढे लिहितो मी पुढची स्टेप, -2 -2i अपॉन आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू म्हणजे 4 - 4i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इक्वल टू हे -2 -2i अपॉन 4 हे मायनस प्लस होतील म्हणजे 4 + 4 म्हणजे 8 होतील, बरोबर आहे. पहा आता एकच आय आलेला आहे आणि आता आपण काय करू, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करू. म्हणजे आपण हा डिनॉमिनेटर सेपरेट करू, -2/8 होईल, -2/8 आणि हे मायनस साईन आणि 2/8i 2/8i याप्रमाणे येईल, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, हे 2ने डिवाईड करू आपण, म्हणजे हे काय होतील 1/4 होतील आणि हे पण 1/4 होतील, बरोबर आहे. -1/4 -1/4. रिअल पार्ट म्हणजे याप्रमाणे आलेलं आहे, -1/4 -1/4 आणि हा आय आहे, बरोबर आहे. याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. तर हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट, आय पण आहे म्हणजे इज दी फॉर्म ऑफ a + bi. येथे लिहिणार आपण इज दी फॉर्म ऑफ a + bi. हेअर आता येथे एची व्हॅल्यू किती आहे, a इक्वल टू एला कम्पेअर करू -1/4 आणि बीची व्हॅल्यू -1/4. दोन्ही पण व्हॅल्यू सारख्याच आलेल्या आहेत, -1/4 -1/4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आय नाही आहे परंतु स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे म्हणजे आय आहे येथे, बरोबर आहे. हे आपण पाहिलेलं आहे. आपण कसं लिहिणार, हा जर साईन कॅन्सल केला आपण निगेटिव्ह साईन म्हणजे येथे आयने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. हे 4 +
-3 आहेत, रूटमध्ये आहेत, प्लस √3 केलं तर येथे आयने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण आयची व्हॅल्यू काय आहे स्क्वेअर रूटमध्ये -1. आता आपण काय करू, कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू. म्हणजे 2 + √3i म्हणजे 4 - √3i, 4 - √3i. न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे 2 + √3i एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4 - √3i आणि अपॉन सेम टर्म आहे, साईन अपोजिट आहेत. येथे 4 येथे 4 येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, म्हणजे a² - b². आपल्याला प्रत्येक वेळी या टाईपच्या फॉर्म्युल्यामध्ये a² - b² हा फॉर्म्युला डिनॉमिनेटरमध्ये अप्लाय करायचा आहे. a² म्हणजे 4² 16 होईल, बरोबर आहे, आणि -4² आणि मायनस काय करणार आपण, ही टर्म √3i याचा स्क्वेअर होईल. इक्वल टू सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, या 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आणि √3i ने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे 8 होतील. 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे -2 × √3. 2ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथे 2 लावले आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आणि √3i. आता याने मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 √3i होईल, 4 √3i, बरोबर आहे. आता याच टर्मने या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, साईन मायनसचं येईल. √3 × √3 म्हणजे √3चा स्क्वेअर होईल, तो 3च होईल, बरोबर आहे, आणि i × i² सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे यायला पाहिजे. 4चा स्क्वेअर 16 होईल, मायनस √3चा स्क्वेअर म्हणजे फक्त 3. एखाद्या नंबरला जर स्क्वेअर रूट असेल आणि पुन्हा स्क्वेअर असेल तर हे दोन्ही कॅन्सल होतील, फक्त तो नंबर राहील म्हणजे 3 आणि आयचा स्क्वेअर i². आता व्हॅल्यू पुट करू आपण i² इक्वल टू हे 8. आता हे 4 टाइम्स √3i आहेत आणि हे 2 टाइम्स √3i आहेत, म्हणजे दोघांची आपण सबट्रॅक्शन घेऊ. 4 - 2 म्हणजे 2 टाइम्स राहतील, बरोबर आहे, प्लस 2 टाइम्स √3i. या दोघांची आपण सबट्रॅक्शन घेतली. हे -3i² -3i² म्हणजे -1. समोर रिझन लिहायचं आहे, i² ची व्हॅल्यू -1 आहे. 16 - 3 आणि i² ची व्हॅल्यू -1. सिन्स i² इक्वल टू -1, जेथे i² येईल, i³ येईल, त्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्यात. 8 हे प्लस 2 √3i, एकच i आलेला आहे, हे मायनस प्लस होतील 3, अपॉन हे 16 मायनस प्लस होतील 3. इक्वल टू 8 आणि 3 11 होतील, 11 हे प्लस 2 √3i अपॉन 19 होतील. आता सेपरेट करू आपण डिनॉमिनेटर, म्हणजे काय होईल, 11/19 हे प्लस 2 √3i अपॉन 19. दोघांची ॲडिशन केली तर एकच डिनॉमिनेटर येईल आणि न्युमिरेटरची ॲडिशन होईल, बरोबर आहे, कारण इथे डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त आपण सेपरेट केलेलं आहे. इथे इज दी फॉर्म ऑफ, इथे लिहिणार हा फॉर्म कसा झालेला आहे, इज दी फॉर्म ऑफ a + bi. हेअर एची व्हॅल्यू 11/19 आणि बीची व्हॅल्यू 2 √3/19, 2 √3/19. एची व्हॅल्यू आणि ही बीची व्हॅल्यू. नेक्स्ट सोल्युशन. या ब्रॅकेटमध्ये हे -√5 स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, त्यामुळे ॲज इट इज हे प्लस, परंतु हा मायनस साईन स्क्वेअर रूटमध्ये आहे, तो जर आपण कॅन्सल केला तर येथे आयने मल्टिप्लाय करायचं आणि प्लस हे आपण पाहिलेलं आहे 1 मायनस हा स्क्वेअर रूटमधला साईन कॅन्सल करू आपण, तर येथे आय होईल, प्लस
2 + 3i आणि 2 - 3i इक्वल टू हे -√5 हे प्लस 2 4चा स्क्वेअर रूट 2 होईल 2i आणि प्लस 1 - 9चं स्क्वेअर रूट 3i प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल. या दोन टर्म आहेत, ब्रॅकेट आहेत आणि येथे मल्टिप्लिकेशन आहे. सेम टर्म आहे, साईन अपोजिट आहेत. a + b a - b म्हणजे हे काय होईल 2चा स्क्वेअर 4 होईल आणि -3चा स्क्वेअर 9 होईल आणि i स्क्वेअर. या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन याप्रमाणे येईल इक्वल टू -√5 हे प्लस 2 × 2 4 होतील 4i. आता प्लस साईन असल्यामुळे आपण ब्रॅकेट काढला तरी चालेल. हे प्लस हे 1 - 3i प्लसने मल्टिप्लाय केलं तर हे 4 - 9i स्क्वेअर इक्वल टू 4i - 3i म्हणजे i राहील बरोबर आहे. हे -√5 4i - 3i म्हणजे फक्त प्लस i राहील. हे +1 ॲज इट इज किंवा +1 आणि 4 म्हणजे 5 होतील 5 आणि हे मायनस ह्या दोघांची ॲडिशन केली 1 आणि 4 5 झाले -9i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे बरोबर आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन केला आपण i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट केली मायनस प्लस म्हणजे +9 होतील. आता इथे आपण +9 लिहू म्हणजे याप्रमाणे येईल बरोबर आहे. म्हणजे -√5 हे प्लस i आणि +14 होतील. आता हा स्क्वेअर रूटमध्ये नंबर आहे, याला स्क्वेअर रूट नाही आहे परंतु आयची टर्म एकच आलेली आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, याला थोडं रिअल पार्ट वेगळा लिहू. आपण आधी रिअल पार्ट लिहू म्हणजे 14 हे -√5 आणि +i याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. म्हणजे एवढा काय होईल रिअल पार्ट होईल आणि एवढा इमेजिनरी पार्ट बरोबर आहे. तर आता a आणि bच्या व्हॅल्यू काढता येतील आपल्याला. यावरून येथे लिहिणार इज दी फॉर्म ऑफ a + bi. हेअर a ची व्हॅल्यू काय आहे 14 - √5 एवढी व्हॅल्यू a ची आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे i बरोबर फक्त 1 आहे. b ची व्हॅल्यू 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. करून घेऊ आपण. 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 2ने हा सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आणि नंतर या +3i ने हा आपल्याला सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा बरोबर आहे. 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे 4 - 6i होतील. हे प्लस 3 × 2 म्हणजे 6i होतील आणि 3i हे साईन मायनस येईल. दोघांचा मल्टिप्लिकेशन 9 होईल आणि i स्क्वेअर याप्रमाणे येईल. i स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू. हे 4 - 6 + 6 म्हणजे हे कॅन्सल होतील बरोबर आहे. +6i - 6i कॅन्सल झाले. हे मायनस हे 9 आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू -1. इथे रिझन लिहिणार आपण i स्क्वेअर इक्वल टू -1. 4 हे मायनस प्लस होतील 9 + 4 म्हणजे 13. 13 आलेला आहे, फक्त रिअल नंबर आलेला आहे. जर याला आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो इक्वल टू हा रिअल पार्ट प्लस इथे इमेजिनरी पार्ट नाही म्हणजे 0i ॲड करू आपण. 13 + 0i म्हणजे हा रिअल पार्ट होईल, इमेजिनरी पार्ट होईल. a आणि bच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. येथे लिहिणार इज दी फॉर्म ऑफ a + bi बरोबर आहे. हा 13 नंबर फक्त रिअल नंबर आहे परंतु हा आता कॉम्प्लेक्स नंबर होईल. हेअर a इक्वल टू a ची व्हॅल्यू 13 आणि b ची व्हॅल्यू येथे i बरोबर काय आहे 0 म्हणजे b ची व्हॅल्यू 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 येथे i चे पॉवर
आपण 2 आणि 3 पाहिलेले आहेत, परंतु येथे 8 आहे, 9, 11, 10 याप्रमाणे आहेत. आयचा पॉवर 8 आहे. आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर याप्रमाणे होईल. बरोबर आहे. 2, 4, 6, 8 म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर हे 4 टाईम्स आय स्क्वेअर मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे आयचा पॉवर 8 होईल. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे -1 इंटू -1 -1 आणि -1. पण आन्सर काय होईल, हे +1 होतील आणि हे +1 होतील, म्हणजे मल्टिप्लिकेशन 1 येईल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू 1 येईल. I⁸ ही व्हॅल्यू 1. त्याप्रमाणे आयचा पॉवर 9th आहे, तर आपल्याला कसं लिहिता येईल, आयचा स्क्वेअर इंटू आयचा स्क्वेअर आणि इंटू आयचा स्क्वेअर. 2, 4, 6, 8 टाईम्स झाले, म्हणजे आयचा पॉवर येथे 1 घेणार, इंटू आयने मल्टिप्लाय करू, म्हणजे सर्वांची ॲडिशन 9 होईल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू -1 -1 -1 -1 म्हणजे 4 टाईम्स असेल तर काय आन्सर 1 आलं होतं. बरोबर आहे. आणि आयची व्हॅल्यू इंटू आय म्हणजे आपण काय लिहिणार, फक्त आय, म्हणजे आयचा पॉवर 9 असेल तर व्हॅल्यू फक्त आय येईल. त्याप्रमाणे आयचा पॉवर 11 आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार, आय स्क्वेअर आयचा पॉवर 11 आहे, म्हणजे हे आय स्क्वेअर 5 टाईम्स घेतले आपण, तर हे 10 होतील आणि इंटू आय. बरोबर आहे. इंटू आय म्हणजे टोटल ॲडिशन किती होईल, 11. -1 -1 -1 -1 5 टाईम्स म्हणजे -1 -1 -1 आणि -1 5 टाईम्स आणि हे आय ॲज इट इज. ही व्हॅल्यू +1 होईल, ही व्हॅल्यू +1 होईल, म्हणजे एवढेच आन्सर +1 येते 4 टाईम्सचं. बरोबर आहे. आपण पाहिलेलं आहे. आणि इंटू -1 म्हणजे काय होईल, -1 म्हणजे हे काय येईल, -आय. त्याप्रमाणे आयचा पॉवर 10 आहे. तर आता ही व्हॅल्यू कशी होईल, आय स्क्वेअर 5 टाईम्स मल्टिप्लिकेशनमध्ये आय स्क्वेअर. बरोबर आहे. 4 टाईम्सला आन्सर काय येते, 1 आणि इंटू आय स्क्वेअर परंतु आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 म्हणजे 1 इंटू -1 म्हणजे आन्सर काय येईल, -1. या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. हे असं लिहायचं आहे, किंवा तुम्हाला असंही करता येईल, आयचा पॉवर 8 आहे, म्हणजे आपण ह्याचा पॉवर 2 घेतला तर याचा पॉवर 4th करावं लागेल, म्हणजे -1चा 4th पॉवर. याप्रमाणे तुम्हाला असं सॉल्व करता येईल, किंवा सिम्पल वाटण्यासाठी असंही करू शकता. आयचा पॉवर किती आहे आणि त्याची व्हॅल्यू नेमकी काय येते, आय येते का +1 येते का -1 येते. आता या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्यात, येथे पुट करायच्यात. या व्हॅल्यू आपण येथे पुट करू. 4 आयचा पॉवर 8 याची व्हॅल्यू काय आली, 1 आली. बरोबर आहे. म्हणजे 4 इंटू 1 हे -3 आयचा पॉवर 9 त्याची व्हॅल्यू काय आली, आय आली, म्हणजे 3i +3 अपॉन 3 आयचा पॉवर 11 त्याची व्हॅल्यू -i 3 इंटू -4 आयचा पॉवर 10 त्याची व्हॅल्यू -1 म्हणजे इंटू -1 आणि हे -2. बरोबर आहे. आता इक्वल टू 4 इंटू 1 4 होतील, -3i आणि हे +3 अपॉन हे -3i होतील, -3i. येथे काय होईल, हे मायनस प्लस होतील, +4 आणि हे -2 +4 -2 म्हणजे काय होतील, +2 होतील. आता इक्वल टू 4 आणि 3 7 होतील, 7 - 3i आणि इथे काय होईल, 2 - 3i 2 - 3i. 2 आधी लिहिले, -3i नंतर लिहिले, असं लिहू शकतो आपण. तर आता याचा कॉन्जुगेट पेअर घ्यायचा आपल्याला आणि मल्टिप्लाय करायचं. इक्वल टू 7 - 3i अपॉन 2 - 3i कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 + 3i आणि अपॉन 2 + 3i. येथे मायनस आहे त्यामुळे आपण प्लस साईन घेतलेला आहे आणि मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे 7 - 3i इंटू 2 + 3i अपॉन हा मल्टिप्लिकेशन
सेम टर्म आहेत, साईन अपोजिट आहेत, म्हणजे 2चा स्क्वेअर होईल 4 आणि येथे मायनस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि आय स्क्वेअर. बरोबर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 7ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, म्हणजे 14 होतील प्लस 21 आय होईल. आता मायनस 3i ने मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस 6i होतील आणि मायनस 3चा स्क्वेअर 9 होईल, 3 × 3 9 आणि आय स्क्वेअर अपॉन 4 मायनस 9i स्क्वेअर. व आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू. हे 14 21i मायनस 6i म्हणजे 15i आणि मायनस 9 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 अपॉन 4 मायनस हे 9 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. हे 14 प्लस 15i मायनस मायनस प्लस होतील, म्हणजे प्लस 9 अपॉन 4 मायनस मायनस प्लस होतील 9 म्हणजे 4 प्लस 9 म्हणजे 13 होईल. इक्वल टू 14 आणि 9 दोघांचे ॲडिशन म्हणजे 23. 14 प्लस 9 म्हणजे 23 होतील आणि प्लस 15i आणि अपॉन 13. याप्रमाणे ए प्लस बी आय कन्वर्ट झालेला आहे. बरोबर आहे. आपण काय करू, येथे रिअल पार्ट सेपरेट करू. यालाच असं लिहिता येईल आपल्याला 23 अपॉन 13. हा रिअल पार्ट सेपरेट झाला, रिअल नंबर, आणि हे प्लस साईन 15i आणि डिनोमिनेटर काय आहे 13. डिनोमिनेटर आपण सेपरेट केला, म्हणजे हा फॉर्म कसा झालेला आहे ए प्लस बी आय. येथे लिहिणार आपण इज द फॉर्म ऑफ ए प्लस बी आय. कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म तयार झाला. बरोबर आहे. आता यावरून एची व्हॅल्यू 23/13 आणि बीची व्हॅल्यू 15/13. एची व्हॅल्यू 23/13 आणि बीची व्हॅल्यू आहे 15/13. नेक्स्ट पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 मधील 11 सब क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. आणि आता क्वेश्चन नंबर 5 शो दॅट. पहा एवढी टर्म म्हणजे काय आहे, रिअल नंबर आहे. हा रिअल नंबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा दिलेलं काय आहे -1 प्लस √3i आणि क्यूब. आय आहे म्हणजे आपल्याला काय वाटते हा कॉम्प्लेक्स नंबर असेल, परंतु याचा क्यूब घेतला या टर्मचा आपण तर तो रिअल नंबर येतो आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आय कॅन्सल करायचा आहे आणि आपल्याला एक नंबर आणायचा आहे. क्यूब आहे म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए प्लस बी क्यूब असेल तर आपण एक्सपेन्शन कसं करतो, एचा क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² आणि प्लस बीचा क्यूब. पहिल्या टर्मचा क्यूब शेवटच्या टर्मचा क्यूब. बरोबर आहे. आणि येथे 3 आहेत, येथे एला स्क्वेअर आणि एकदा बीला स्क्वेअर. याप्रमाणे फॉर्म्युला आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर आता त्याप्रमाणे आपण फॉर्म्युला अप्लाय करू. ए आणि बी. बी म्हणजे √3i आणि ए म्हणजे काय -1. तर आन्सर काय येणार आहे, एचा क्यूब म्हणजे काय -1चा क्यूब, नंतर प्लस 3 टाइम्स a² म्हणजे -1चा स्क्वेअर आणि इंटू बी म्हणजे √3i, नंतर प्लस 3a म्हणजे -1. येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि b² म्हणजे √3i आणि याचा स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब म्हणजे √3 आणि आय याचा क्यूब. इक्वल टू -1चा क्यूब. -1चा क्यूब मायनस येतो, -1च येतो. -1चा क्यूब म्हणजे काय होईल -1 इंटू -1 इंटू -1. हे +1 होतील, -1 इंटू -1 +1 होतील. बरोबर आहे. हे होतील +1, परंतु
-1ने पुन्हा मल्टिप्लाय केल्यानंतर -1च होतील, म्हणजे -1चा क्यूब -1 आहे. पहा इथे मायनस आहे, -1चा स्क्वेअर +1 होईल, मायनस साईन आहे, +1 होईल स्क्वेअर, हे 3 + 3 आणि √3i म्हणजे √3i. पहा इथे मायनस इंटू 3 आहेत, -1 इंटू 3 म्हणजे -3 होतील आणि √3चा स्क्वेअर काय होणार आहे. पहा √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि हे आयचा स्क्वेअर, √3ला पण स्क्वेअर आहे आणि आयला पण स्क्वेअर आहे आणि प्लस √3चा क्यूब आणि आयचा क्यूब. पहा √3चा क्यूब आणि आयचा पण क्यूब आहे, बरोबर आहे, इक्वल टू -1 प्लस 3√3i मायनस 3 इंटू 3 9 होतील, 9i स्क्वेअर प्लस पहा √3चा क्यूब किती होणार आहे, म्हणजे √3चा क्यूब इक्वल टू √3 इंटू √3 इंटू √3, बरोबर आहे. √3 इंटू √3 म्हणजे √3चा स्क्वेअर होईल, त्याची व्हॅल्यू फक्त 3 येईल आणि हे √3 ॲज इट इज, म्हणजे √3चा क्यूब असा येईल 3√3, बरोबर आहे. आपण काय लिहिणार 3√3 आणि आयचा क्यूब. पहा आयची व्हॅल्यू किती आहे, मायनस रूटमध्ये -1, बरोबर आहे. क्यूब करायचा आहे म्हणजे आपण काय लिहिणार, याचा क्यूब केला तर या व्हॅल्यूचा क्यूब होईल, म्हणजे रूटमध्ये -1 इंटू रूटमध्ये -1 आणि इंटू रूटमध्ये -1, रूटमध्ये -1 रूटमध्ये -1 म्हणजे काय होईल, रूटमध्ये -1चा स्क्वेअर होईल आणि इंटू रूटमध्ये -1. पहा ही व्हॅल्यू काय येणार आहे, फक्त -1 येईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त -1 आणि हे काय आहे, रूटमध्ये -1 म्हणजे आय इंटू आय, बरोबर आहे. म्हणजे आयचा क्यूब याची व्हॅल्यू किती येते, -i येते, ही व्हॅल्यू -i येते, हे लक्षात राहू द्या. पहा आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त -1 आणि आय क्यूबची व्हॅल्यू -i, म्हणजे आय क्यूब ऐवजी आपण फूट काय करणार, -i, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून ब्रॅकेट केला -i, इक्वल टू हे -1 प्लस 3√3i मायनस 9, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ती फूट करू आणि प्लस 3√3 -i म्हणजे मायनसने मल्टिप्लाय आहे, बरोबर आहे. म्हणजे हे साईन येथे मायनस होईल, हे मायनस साईन इथे आणलं तर हे मायनस होतील आणि इथे फक्त आय राहील. पहा इक्वल टू, आता ही टर्म प्लसमध्ये आहे आणि ही टर्म मायनसमध्ये आहे, एवढं कॅन्सल होईल, बरोबर आहे. आपल्याला आयची टर्म कॅन्सल करायची होती तरच रिअल नंबर येईल -1 आणि हे काय होतील -9 -1 यांचा मल्टिप्लिकेशन +9 होईल, म्हणजे हे काय होतील 9 - 1 म्हणजे 8. पहा फक्त 8 आलेले आहेत, म्हणजे हा रिअल नंबर आहे, इज अ रिअल नंबर. 8 म्हणजे काय आहे, तो रिअल नंबर आहे, इज अ रिअल नंबर, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. पहा लक्षात ठेवा, आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1 आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे आणि आय क्यूबची व्हॅल्यू -i आहे, आय क्यूबची व्हॅल्यू -i आहे आणि आयचा 4th पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. पहा या 4 व्हॅल्यू लक्षात राहू द्या. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.